वसा जनसेवेचा. जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीला लगाम लागण्याऐवजी रेती माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला स्टिप्परने धडक देत पथकाला पाठलाग केल्यास वाहनांसह उडवून टाकू अशी धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना अंधेरा फाट्याजवळ घडली. या थरारक प्रकारात तहसीलदार वैशाली डोंगरजाड यांच्यासह पथकातील 4 जण थोडक्यात बचावले. तहसीलदार वैशाली डोंगरजाड यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथक अवैध रेती वाहतुकीची तपासणी करण्यासाठी अंधेरा फाट्याजवळ गेले होते. पथकाने रेतीने भरलेला टिप्पर थांबवून चालकाकडे रॉयल्टी व आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र वैध रॉयल्टी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर टिप्पर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे निर्देश देण्यात आले. चालकाने आदेशाचे पालन करण्याऐवजी मालकाशी संगनमत करून रेतीने भरलेला टिप्पर घटनास्थळावरून पळवून नेला. महसूल पथकाने पाठलाग सुरू करताच टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर आरोपीने 4 चाकी वाहन तहसीलदारांच्या गाडीसमोर आडवे लावून पथकाचा रस्ता अडवला. एवढ्यावरच न थांबता पाठलाग केल्यास वाहन उडवून टाकण्याची धमकी देत टिप्पर पळवून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत तहसीलदारांसह वाहनातील सर्वजण सुखरूप बचावले. तहसीलदार वैशाली डोंगरजाड यांच्या तक्रारीवरून अंधेरा पोलिसांनी टिप्पर मालक हर्षल अंभोरे आणि चालकाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. भर दिवसा शासकीय पथकावरच हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर जिल्ह्यात रेती माफियांना नेमके अभय कुणाची असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.